नमस्कार. पुन्हा एकदा आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी छान गरमागरम फुलके. बऱ्याच लोकांना त्रास असतो की फुलके कसे करायचे. तेलाच्या पोळ्यांनी तेल जास्त पिलं जातं. तर आपण इथे बघूया की फुलके कसे करायचे. आपण काय केलंय, एक वाटी साधारण कणिक घेऊन घेतली आहे. एक 5 ते 6 फुलके करायचे असतील तर जास्त करायचे तर जास्त कणिक घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकल्यावर त्याचा एक असा छानसा मस्त डो बनतो. आता आपण पाणी टाकून हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत जायचं. एकदम जास्त नाही टाकायचं, नाहीतर डो एकदम सैल बनतो. अशा प्रकारे आपण इथे एक छानसा कणकेचा डो बनवून घेतलेला आहे. आणि हा साधारण एक 2 ते 5 मिनिटं जर झाकून ठेवला तर तो छान छान लुसलुशीत मऊ होतो. म्हणजे त्याचे फुलके व्हायला पण खूप छान होतात. मी आता इथे हा डो एक 2 मिनिटं साधारण झाकून ठेवणार आहे. आता आपण भिजवलेल्या डोचे छोटे छोटे गोळे करून घेणार. साधारण फुलका हा आपल्या पंजा एवढा असला पाहिजे, म्हणून आपण त्याचे साधारण एवढे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे. या डोचे एक साधारण 10 तरी गोळे होतील. आपण असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि मग आता आपण त्याला लाटून छान त्याचा फुलका करूया. आपण हा गोळा आता लाटून घेतलाय छान मस्त आपल्याला हवा तेवढा. मी साधारण एवढ्या शेपचे फुलके घेतलेले. पोरांना याच्यासोबत खायला तुम्ही नुसतं तूप साखर देऊ शकता, तेल मीठ पोळी सोबत देऊ शकता, किंवा मग वरणासोबत. आम्ही आमच्या मागच्या एका व्हिडिओमध्ये छानसे वरणाच्या खूप साऱ्या रेसिपीज सांगितल्या आहेत. त्याच्यासोबत पण हे फुलके खूप छान लागतात. आता मी साधारण या एवढ्या शेपचा हा लाटून घेतला. आता काय करायचं, आपल्याला आपला तवा साधारण तापलेला आहे आणि याच्यावरती हा फुलका आपल्याला शेकून घ्यायचा. पहिले थोडासा मी गॅस वाढवलेला आहे, कारण मग काय होतं, वेळ लागतो आणि इतके सारे फुलके करायचे म्हटले की गॅस थोडासा हाय फ्लेमवर असला की ते पटपट होतात. तोपर्यंत आपण काय केलं आहे, आपला दुसरा फुलका इथे लाटून तयार केला. म्हणजे एकावर एक रोलिंगमध्ये पटपट फुलके लाटले जातात. आता बघा, याला थोडे थोडे छोटे छोटे इथे बबल्ससारखे यायला लागले. म्हणजे हा एका बाजूने व्हायला लागला. तेव्हा आपण काय करायचं, याला गॅसवर घ्यायचं आणि याला मस्त टम्म, बघा किती छान टम्म फुगला आहे आपला फुलका. असा छान मस्त टम्म फुगू द्यायचा. परत दुसऱ्या बाजूने त्याला शेकायचं. एका बाजूने झालं की दुसऱ्या बाजूने परत शेकून घ्यायचं. खूप जास्त वेळ नाही ठेवायचं, नंतर जळून जातो तो. या पद्धतीने आपण असे छान मस्त टम्म फुगलेले फुलके करू शकतो. बघा, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला नाही आवडला त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. धन्यवाद.